नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. चला तर गुरुवारच्या निमित्ताने बघूया साईबाबा आपल्याला काय सांगू इच्छित आहेत. चला बघूया. मंडळी, 3 कार्ड आलेले आहेत. खरं तर मी आता शफल करता करता आणि तिन्ही कार्ड मी संदेश म्हणूनच धरते. तर पहिला कार्ड आहे हा मंडळी, आणि ह्या कार्डवरती लिहिलेलं आहे. तर बाबा इथे हे सांगत आहेत की तुम्ही ना तुमचं आयुष्य जे आहे ना, साईबाबांकडे किंवा कुठल्या दुसऱ्याही देवताकडे तुम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवता त्यांच्याकडे स्वाधीन करा. उगाचच्या उगाच काही गोष्टी तुम्ही आखायचा प्रयत्न करू नका. बघा हळूहळू कसं तुमचं आयुष्य बदलत जातं ते. कारण होतं असं की बऱ्याचदा काही गोष्टी आपण आपल्या मनाप्रमाणे करायचा प्रयत्न करतो, त्रास आपल्यालाच होतो. त्यापेक्षा ते हेच सांगत आहेत इथे साईबाबा की म्हणतात ना, सरेंडर टू डिवाईन, लेट गो करा, तेच सांगत आहेत. दुसरा संदेश आहे हा, आणि दुसऱ्या संदेशावरती लिहिलेला आहे. तर मंडळी, आपण बाहेर कुठला तरी ब्रह्मांड शोधायच्या आधी हे लक्षात घ्यायला पाहिजे, आपणच एक ब्रह्मांड आहोतच. कारण जे आपण आतून आहोत ना, आतमधून आपल्या ज्या भावना आहेत, जे विचार आहेत, जी आपली मानसिक एक स्थिती आहे ना, तेच आपण बाहेर फेकत असतो आणि कुठेतरी तसंच आपण आकर्षितही करतो. मग नाही का आपणच आपले आयुष्याचे ब्रह्मांड आहोत, हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे वागायला सुरुवात करा. तिसरा संदेश आहे हा, आणि यावरती लिहिलेलं आहे. तर मंडळी, एखाद्या गरजू व्यक्तीच्या आयुष्यात तुम्ही प्रकाश म्हणून जायचा प्रयत्न करायचा, राहायचा प्रयत्न करा. पण कोणाच्या तरी आयुष्यात अंधार म्हणून कधीच राहू नका किंवा अंधार होऊन येऊ नका. खूप त्याचे कर्म एक असतात. हेच सांगण्यात येत आहे. धन्यवाद.